Hello students, welcome to all in science class. Today we are going to learn our 12th chapter, the muscular system and digestive system in human body. मुलांनो, आज आपण मानवी स्नायू आणि पचन संस्था हे प्रकरण आपण आज पाहणार आहोत. मसल्स म्हणजे काय तर स्नायू. स्नायू कशाला म्हणायचं आणि त्याचं कार्य कसं घडतं याच्याबद्दलची माहिती आपण आज या पाठामध्ये बघणार आहोत. मसल्स आर द बंडल्स ऑफ फायबर्स दॅट कॅन कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स ॲज रिक्वायर्ड. स्नायू म्हणजे काय तर गरजेनुसार आकुंचन आणि शिथिलीकरण होऊ शकणाऱ्या असंख्य तंतूंचा गट म्हणजे स्नायू होय. आता शरीरातील विविध हालचाली करण्यासाठी हे स्नायू आकुंचन व शिथिल होतात आणि पावतात. शरीराला विशिष्ट प्रकारची ठेवण जी स्नायूमुळे होत असते. मसल्स आर फर्मली अटॅच्ड टू बोन्स बाय मीन ऑफ टेंडन. व्हेन मसल्स कॉन्ट्रॅक्ट देर इज अ मोमेंट ॲट द जॉईंट अँड द बोन्स मूव्ह आयदर निरियर टू ऑर अवे फ्रॉम इच अदर. स्नायू हाडांना स्नायूबंधांनी घट्ट जोडलेले असतात. स्नायू आकुंचन पावला की सांध्यापाशी हालचाल होऊन हाडे एकमेकांच्या जवळ येतात किंवा लांब जातात. द ॲक्शन ऑफ ए मसल इज नेसेसरी फॉर ऑल काइंड ऑफ मुवमेंट्स. शरीराच्या सर्व क्रिया ज्या आहेत त्या क्रिया स्नायूमुळे घडत असतात. फॉर एक्झाम्पल, द स्मॉल मुवमेंट ऑफ ए eyelids to those that demand great strength as when chopping wood with an axe. पापणी हलवण्याच्या लहान क्रियेपासून ते कुऱ्हाडीने लाकडे फोडण्याच्या ताकदीच्या हालचालीपर्यंत सर्व क्रिया ज्या आहेत त्या स्नायू करून होत असतात. We use muscles for various movements like talking, laughing, walking, jumping, throwing, etc. बोलणे, चालणे, हसणे, उडी मारणे, एखादी वस्तू फेकणे अशा विविध प्रकारच्या हालचालीसाठी आपण स्नायूंचा वापर करत असतो. फ्रॉम फिगर वी हॅव टू डिस्कस अबाउट द कॉन्ट्रॅक्शन ऑफ ए मसल. स्नायूंचं आकुंचन कसं होतं. रिलॅक्सेशन ऑफ मसल्स की स्नायूंचं शिथिलीकरण म्हणजे स्थिर आहे, त्यांच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची हालचाल नाही, त्यामुळे ते स्थिर आहेत, शिथिल आहेत असं आपण सांगतो जेव्हा हालचाल होत नाही. त्याच्यानंतर मुवमेंट होते. देन कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल, स्नायूंचं आकुंचन होतं आणि त्याच्यामध्ये एक प्रकारची हालचाल दिसून येते. इन अवर ह्युमन बॉडी देअर आर मोर दॅन 600 मसल्स. मसल्स कॉन्ट्रीब्युट ऑलमोस्ट 40% ऑफ वेट ऑफ ए हेल्दी अडल्ट ह्युमन बॉडी. मानवी शरीरामध्ये 600पेक्षा अधिक स्नायू आहेत. त्याच्यामध्ये प्रौढ निरोगी व्यक्तींच्या शरीरामध्ये 40% वजन स्नायूंचे असते. देअर आर अबाउट 30 मसल्स इन ह्युमन फेस. मानवी चेहऱ्यावर 30 स्नायू असतात. अवर आईज, अवर माउथ, नॉईज आर इन्क्राईड बाय स्मॉल मसल्स. आनंद, दुःख, भीती असे अनेक भाव स्नायूंच्या हालचालीमुळे आपल्याला दिसत असतात. एक्सप्रेशन्स लाईक हॅपीनेस, सॅडनेस, फिअर आर एक्सप्रेस्ड बाय द मुवमेंट्स ऑफ दिस मसल्स ऑफ अवर फेस. देअर आर 2 टाईप्स ऑफ मसल्स. One type is voluntary muscles and another is involuntary muscles. Voluntary ऐच्छिक स्नायू आणि involuntary अनैच्छिक स्नायू. Now we have to first discuss about the voluntary muscles. Working with our hands, walking, eating, etc. are the functions that depend upon our will. Muscles used in this action are called voluntary muscles. हातानेची कामे करणे, चालणे, अन्नपदार्थ खाणे अशा प्रकारच्या आपल्या इच्छेनुसार ज्या इच्छेवर अवलंबून असतात अशा कामासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व स्नायूंना ऐच्छिक स्नायू असं म्हटलं जातं. याच्यामध्ये हात आणि पाय या अवयवात ऐच्छिक स्नायू असतात. इनव्हॉलंटरी मसल्स अनैच्छिक स्नायू.
Various processes like the breathing, blood circulation, digestion are a vital functions that they are essential for life. They do not depend upon our will. The muscles of organ which carry out these involuntary functions are called involuntary muscles. ज्या क्रिया ज्या आहेत ज्या आपल्या इच्छेवर अवलंबून नाहीत त्यांना जीवनावश्यक असतात परंतु आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात अशा इंद्रियात असणाऱ्या सर्व स्नायूंना अनैच्छिक स्नायू असं म्हटलं जातं। याच्यामध्ये श्वसन, पचन, रक्ताभिसरण संस्था ज्या आहेत याच्यामध्ये कार्य करणारे जे इंद्रिय आहेत या इंद्रियांच्या मध्ये असणारे जे स्नायू असतात ते अनैच्छिक स्नायू असतात। Then the types of muscles. First, there are 3 types of muscles. First is skeletal muscle, skeletal अस्थि स्नायू. Then heart are called cardiac muscle, हृदयाचे स्नायू. And third, smooth muscle, मृदू स्नायू. Then we have to first about the skeletal muscles. The two ends of each of these muscles are attached to 2 different bones. For example, muscles of the arms and legs. या स्नायूंची दोन्ही टोके वेगवेगळ्या हाडांनी जोडलेली असतात. हाताचे आणि पायाचे स्नायू जे असतात ते ऐच्छिक असतात. हे स्नायू हाडांचा सांगाडा एकत्र ठेवण्याचे आणि शरीराला आकार देण्याचे काम करत असतात. They are also responsible for holding the bones of the skeleton together and giving shape to our body. These muscles are skeletal muscles, which are movements are the voluntary. Then second, heart and cardiac muscles, हृदयाचे स्नायू. These muscles bring about the contraction and relaxation of the heart. This movement is involuntary. Cardiac muscles cause our heart to relax and contract continuously at the rate of about 17 times per minute. हे हृदयाचे स्नायू आकुंचनाने शिथिलीकरण करून आणतात. त्यांची ही हालचाल अनिच्छित असते. हृदयाचे स्नायूंचे दर मिनिटाला हृदयाचे अविरतपणे जवळपास 70 वेळा आकुंचन व शिथिलीकरण होत असते. त्याच्यामध्ये अविरतपणे 70 वेळा हृदय आपलं आकुंचन पावतं आणि शिथिलीकरण होत असतं. देन थर्ड टाइप इज द स्मूथ मसल्स. These muscles are present in an initial organ other than the heart. For example, muscles of the stomach, intestine, blood vessel, ureters, etc. Their movements are involuntary and slow. Various and vital functions of our body of the which we remain quite unaware and carried out by these special muscles. शरीरातील इतर अंतरेंद्रियप्रमाणे स्नायू आढळतात ज्यामध्ये जठर, आतडे, रक्तवाहिन्या, गर्भाशय इत्यादीचे स्नायू असतात. हे अनैच्छिक असतात. हालचाल सावकाशाने आपोआप होणारी असते. या विशेष स्नायूकडून शरीराची अनेक जीवनावश्यक कार्ये नकळत होत असतात. Muscles in our body always work in groups. When some muscles contract, other muscles of the same group relax. This is how muscle helps in a proper performance of the various functions of our body. आपल्या शरीरातील स्नायू हे नेहमी गटागटाने काम करत असतात. जेव्हा काही स्नायूंचे आकुंचन होते तेव्हा त्याच गटातील दुसरे स्नायू शिथिल असतात. अशा रीतीने शरीर क्रिया योग्य पद्धतीने चालू ठेवण्याचे काम हे स्नायू करत असतात. द मसल ऑन द फ्रंट ऑफ बोन इन अवर अपर आर्म इज कॉल्ड एज बायसेप. द मसल्स ॲट द बॅक इज कॉल्ड एज ए ट्रायसेप. आपल्या दंडामध्ये असलेल्या हाडांच्या वरच्या बाजूला असलेल्या स्नायूंना बायसेप द्विशिरस्क स्नायू असं म्हटलं जातं आणि खालच्या बाजूला असलेल्या स्नायूंना त्रिशिरस्क स्नायू असं म्हटलं जातं. आता विविध ठिकाणचे स्नायू जे आहेत ते तुम्ही पुस्तक आकृतीमध्ये दाखवलेले आहे. त्याच्यामध्ये चेस्ट, बायसेप, ट्रायसेप, क्वाड्रिसेप्स, डायलेटॉइड, ॲडोमिनल मसल्स अँड फ्लेक्सस अशा पद्धतीचे आपल्याला स्नायू आपल्याला दिसून येतात. Muscles of our body must be strong and efficient.
our diet must include protein and carbohydrates in sufficient quantity of the proper growth and repair muscle. We must get regular exercise. शरीरातील स्नायूंची बळकट आणि कार्यप्रवण असणे आवश्यक असते. स्नायूंच्या वाढीसाठी त्यांची झीज भरून येण्यासाठी आपल्या आहारात पुरेसे प्रथिनयुक्त आणि पिष्टमय पदार्थ असले पाहिजेत आणि नेहमी व्यायाम केला पाहिजे. त्यामुळे स्नायू बळकट होतात. During exercise, movement of the heart muscles become more rapid, breathing to become faster, ensuring and sufficient supply of oxygen and the nutrient to various part of the body. व्यायाम करीत असताना हृदयाच्या स्नायूंची हालचाल जलद गतीने होते. त्यामुळे श्वासोश्वास जलद झाल्याने शरीराला ऑक्सिजन व रक्तातील पोषण तत्वांचा भरपूर पुरवठा होत असतो. ठीक आहे, आज आपण आता या लेक्चरमध्ये मसल्स काम कसं करतात आणि त्याबद्दलची माहिती आपण बघितली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पचनसंस्था कशा पद्धतीनं होत असते याची माहिती घेणार आहोत. थँक्यू क्लास.